तुम्ही जर आमच्या मदत आली तर तुमचा काटाच काढतो. माया पुढचा बोंगळा मला धमकी देऊ राहिला का? या खेकड्यामुळे बिघडलं मग पोरग, नाही तर किती मस्त अभ्यास करायचा आहे. अव या खेकड्याचं खानदानच बिघडेले आजा पंजा बसून. आपली रॉयल एंट्री होईल 33/13/2007 फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल. सरकारी दवाखान्यात पैदा झाली आणि रॉयल एंट्री म्हणून राहिली का? मला पैदा करून उपकार नाही केले, शोक केला तुम्ही. बेबी मला तू लय आवडती. मला तू बी आवडतो. मी बी म्हणजे अशी किती जण आवडते तुला? अरे फक्त तूच आवडतो. मी तो यावर लय प्रेम करतो. माझ्यासाठी काय करू शकतो तू? मी तो यासाठी जीवन संपू शकतो. संपव बर का? संपवलं. अरे मग तू मी लागून नाही. अव जिपरे, मी असं थोडी म्हणलं मी मग जीवन संपवीन. मी फक्त म्हणलं जीवन संपवीन. कोणाचं संपवीन हे नाही म्हणलं. मी मुंगी मारली, तिचं जीवन संपवलं. म्या तू ना मग अजय देवगण आहे. तुला काय येऊन अजय देवगण वाटतो मी? केसाहून म्हणजे तो या केसावर कोणातरी इमल खाऊन तू केले ना, म्हणून बोलो जुबा केसरी. खेबडे, तू बी माझ्यासाठी सिंगर आहे. अय्या खरंच? कोणती? रानू मंडल. बेबी तुला एवढा राग काऊन येतो? मी जास्त तिखट खातो म्हणून. बेबी आपलं जर लग्न झालं तर? जान, आपलं जर लग्न झालं तर मी 6 महिन्यातच तुझ्या मांडीवर आपले 2-3 लेकरं खेळवीन. मेंटल, मी पोरगी आहे, कुत्री नाही. 6 महिन्यात झालं. बेबी आपल्या पोराचे नाव काय ठेवशील? अजय विजय. नाही व, नाव असं पाहिजे जे तोंडातून गपकन निघलं पाहिजे. तू सांग मग काय ठेवायचं तर? यू छू हे ठेवू. पोरं पैदा करणं कुत्रे मांजर नाही. अव पण आवाज द्यायला किती सोपं आहे. यू यू छू छू. अरे तू काचकुऱ्या खाऊन मोठा होईल का मेंटल? बेबी तो आहे घरच्यानं आपल्या लग्नाला विरोध केला तर मग तू मला पळून घेऊन जाय. पळून नेलं असतं पण पोलीस आले सापडल्यावर पोराला जास्त मारते पोलीस. बेबी तू माझ्यासाठी मार नाही खाऊ शकत. मी खातो मार आणि जातो जलात आणि तू पा दुसरा दगड्या. अरे मी तुझ्यासाठी जीव देऊ शकते. अव मी तुझ्यासाठी माझ्या बापाची सगळी जमीन तुझ्या नावावर करून देऊ शकतो. भले माझा बाप भिकारी झाला तर चालन. त्या झिपरीसाठी आम्हाला भिकारी करतो का? झिपरी नाही मी, आधुनिक काळातली हेमा मालिनी मी. चोपडावर झिपरे मोक्कार पुरीच्या नांदी लागला का? मोक्कार नाही मी फक्त 5 बॉयफ्रेंड आहे. तुझा जांभले फोन. मला वाटलं मग पोरग लय गुन्ह्याचं आहे. बिडीची पुडीची तलप नाही माझ्या पोराले, पण पोरग तर खानदानाचं नाव डुबवून निघलं. अव मॉम तू समजू राहील तसं काही नाहीये. मला शिकवरा लागा, थांबतोय बापाला सांगते. मग डॅडी नको सांगू, मग बाप माणूस नाही जल्ला दे. मला जित्तनी सोडणार, उलट टांगून मारन. हे तुला त्या झिपरीच्या नांदी लागायच्या आधी समजायला पाहिजे होतं. पोरग गेलं ना आपल्या हातातून. काय झालं? त्या दिवशी जर तुम्ही मूड मध्ये नसते तर शावल्यात पैदा नसती झाली. अव झालं काय ते तर सांग. रावल्या कोणत्या तरी पोरीच्या नांदी लागला, खानदानाचं नाव डुबवलं पोरानं. तो या लाडामुळे झालं हे सगळं. मी तर दररोज पोकळ बांबूची सर्व्हिस द्यायला त्याला. तो पोरीला म्हणी मी माझ्या बापाची सगळी जमीन प्रॉपर्टी तो नावावर करून देतो. मी माझ्या भावाची जमीन हडपून शेत वाढवलं, लोकांचे बांध कोरून जमीन मोठी केली आणि ह्यो हरामखोर 1.5 दिवसात येईल पोरीवर मी प्रॉपर्टी उडवतो का? मला तर वाटतं त्या पोरीला काहीतरी खाऊ घातलं याला. मग एका चापटीत सगळं खायला धर धर हागन त्यो बोलो त्याला. सरप्राईज पूजा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी तर हागन त्यो बोलो त्याला. राहुल राहुल रावल्या काय हे मी काय ऐकू राहिलो? मला काय माहित तुम्ही काय ऐकू राहिले तर? कोणत्या पोरीच्या नांदी लागला तू? डॅडी आता ये रे, तुम्हाला माहित झालं तर खरं सांगूनच टाकतो. खरं काय? खरं लवकर सांग. मग एका पोरीवर प्रेम आहे. 2 दिल 1 जान आहे आम्ही. मी तिच्यासाठी जीव बी देऊ शकतो. ती देऊ शकते का नाही काही माहित नाही. अरे हेड्या, खरं प्रेम म्हणजे एक भ्रम आहे. अच्छे दिन आएंगे यो भी तर एक भ्रम आहे, पण तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे. अरे मंदबुद्धी, चायनाच्या वस्तू आणि 2 दिवसाचं प्रेम हे जास्त दिवस टिकत नसतं. लहानपणी आम्ही बी हिरियाला साखर समजाय. तेव्हा अक्कल नव्हती तुम्हाला, म्हणून हिरियाला साखर समजाय तुम्ही. मी अक्कल काढतो का हरामखोरा? मला तर वाटतं काहीतरी जादू टोना केला त्या शर्नीना माया पोरावर. अरे चांगली खपसुरत पोरगी पाहून लग्न लावणार होतो तो यावर्षी. मला नाही पाहिजे चांगली पोरगी, मला भांडकुदळ पोरगी पाहिजे, मारहाण करणारी. डेंजर बायको असली की गावातले लोक आणि पाहुणे रावळे जास्त घरी येत नाही. चांगली गुंडीन पाहायला वाटतं तो. काय झालं? कहून दांगडू चालू एवढा? बाबा यानं लपड केलं, एका पोरीच्या नांदी लागला यो. करे नातू, मै सगळी इज्जत मातीत घातली तो.
अहो तुम्हीच मातीत जायचा टाइम आला, मासनात गवऱ्या गेला तुमच्या, तुमचीच माराची वाट पाहू राहिलो मी. बाबा आता सनी याला उलट टांगून मारतो मी. थांब रे, मी समजून सांगतो त्याला. नातू, असं काय त्या पोरी जे बाकीच्या पोरी मध्ये नाही? अहो मग खरं पिरे मी तिच्यावर, मी तिच्यासाठी तुम्हाला बी निपटू शकतो. तुम्ही जर आमच्या मदत आली तर तुमचा काटाच काढतो. माया पुढचा बोंगळा मला धमकी देऊ राहिला का? तो या बापाचा बाप आहे मी, पाय तो कसं लग्न करतो तू त्या पोरी संग. काय करसान तुम्ही? नसबंदी करून आणीन तुई, ना रहेगा बास ना बजी की बासुरी. राहुल तुला भेटायला बोलवलं. कोण अरे? त्यो राहुलचा एक फेवरेट मित्र आहे, कॉलेजवर भेटायला बोलवलं त्याने याला. फेवरेट मित्र? फेवरेट म्हणजे दो दिल एक जान आहे दोघं लगे. इकडे ये ना बाळा तू थोडस. काय या घाबरानच बिघडवलं राहुल्याला. काय रे सगळं मै झालं गेलं. अरे मायावर पडणार होती भीती, बरं झालं तो आला, तो यावर पडली. अशा टायमाला मीच काऊन पुढे जातो काय माहित. या खेकड्यामुळे बिघडले मग पोरग, नाही तर किती मस्त अभ्यास करायचा आहे. अव या खेकड्याचं खानदानच बिघडेले आजा पंजा बसून. याचा बाप बी तसाच आहे. माझ्या बापानं काय केलं? आता परवा तमाशातल्या बायानं तो बापाला धरून हाणलं, माझ्या डोळ्यानं पाहिलं म्या. तुम्ही तमाशामध्ये भजन म्हणायला गेलते का? मी म्हणत आहे तरी या खेकड्या संग राहा जाऊ नको. मी आणतो सांगतो तुमच्या पोराला त्या पोरी मांग हिंडाचं, चुम्मा चाटी करायचं. चुम्मा चाटी बी व्हायला घ्यायची, नुसती चुम्मा चाटी. अहो दोनदा बाबा होता राहिले तुम्ही. श्याम्या सगळी कुंडली खोलतो का मी आता? सगळी थोडी खोलली म्या. त्याला हे तरी माहितीये का पोरीवाल्यानं तोयावर बलात्काराची केस टाकली म्हणून. वा रे वा आवल्याद. खरे मी तर तुला लय भोळा समजत होतो, पण तू आता शांतीत क्रांती केली. मला वाटलं नव्हतं मग पोरगा असं निघन म्हणून. मावशी त्यांना प्रेम केलं, काही गुन्हानी केला. म्या पाहिलं तिचं दुःख, म्या पाहिले त्याला 30-35 पोरीसाठी रडताना. श्याम्या मावा जीव गेला एवढी शांती भेटेन का तुला? अरे जब प्यार किया तो डरना क्या, बापने मारा तो रडना क्या. करे खेकड्या जावा ह्यो त्या पोरी मांग फिरत होता तेव्हाच तो आम्हाला सांगितलं का उन्नी? तुम्हाला बी पटवायची होती काय ती? अरे शंगुळ्या तवाच त्याच्या नाक्या दाबल्या असत्या मी. अहो हवा पाणी दुपट प्रेम याला कोणी रोखू नाही शकत. ह्यो खेकड्या मला पहिल्यापासून पसंत नाही. पसंत असतो तर माझ्या संग लग्न लावलं असतं का? दलिंद्रिया तो आहे मुळे माव नातू बिघडला. ती काडी घुसन माझ्या डोळ्यात. मी थोडी म्हणतो त्याला लपडे कर म्हणून. अरे काट्या काय केलं तो हे? 4 लोक नाव ठेवू ना आम्हाला. लोकांचा काय विचार करायचा आहे? लोक देवाला बी नाव ठेवते. ह्यो समाज हजारो आत्महत्या सहन करू शकतो, पण एक प्रेमीवानी सहन करू शकत. आणि कोणत्या 4 लोकांचा विचार करू राहील तू? माणूस जेव्हा दवाखान्यात भरती राहतो तिथे नाही येते 4 लोक. म्हणजे करा लपडे घाला आमची इज्जत. दादी तुम्ही एकदा त्या पोरीला भेटा पहा, तुम्हाला सगळ्याला आवडत असती. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. अरे श्यामिया मेली का ती असं म्हणू राहिला तर? बर तू म्हणतो ते एकदा भेटू तिला, बोलू तिला घरी. आताच बोलू तुला गे. परी हूं मैं. येऊ का? या ना वहिनी बसा ना, तुमचंच घर आहे. झाली लगे वहिनी? मग मी बी सासू आणि हे सासरे झाले असन. आणि मी आजन सासरा. बाबा आहे ना चंद्राचा तुकडा. येत कोळशाचं ढेकुळे. बाई तू तोंड धुणे आली का घरून? मावा चेहरा रस्ताच आहे, डार्क स्किन आहे मई. म्हणजे काळीच आहे तू. मॉम अपमान करासाठी बोलत तिली का? काय म्हणलं तिला मी? एवढा राग आला तर आतापासून तिच्या पुढे पुढे करू लागा. बाई तुला राग आला का? हाव. तुला हे घरची शिकवते का क्लास लावेल तो यायचे? Maximum loan amount is 20,000 rupees. गाड़ी आई क्या? तुला हे घरची शिकवते का क्लास लावेल तो यायचे? काय यायचे? पोरं फसवायचे. मॉम तू तिला आडवं करून बोलू राहिली वा? मेल्या तुला कॉलेजला शिकायला पाठवलं होतं का बिगडेल पोरीच्या नादी लागायला पाठवलं होतं? बाई तुला स्वयंपाक जमतो का? आपल्याला जमत ते. भूक लागली की ऑनलाईन पिझ्झा बर्गर बोलू मी. पोरी तुझी जन्मतारीख काय? आपली रॉयल एंट्री होईल 33/13/2007 फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल. सरकारी दवाखान्यात पैदा झाली आणि रॉयल एंट्री म्हणून राहिली का? बाबा तुम्ही मोठे म्हणून चूप आहे मी, नाही तर अशी शिवी फेकून मारली असतील तुम्हाला. तो माया बापाला बी असंच बोलती का तू? माया बापाचा तर डायरेक्ट तोंडावर अपमान करते मी. मला पैदा करून उपकार नाही केले, शोक केला तुम्ही असं म्हणते मी त्याला डायरेक्ट. लग्न झाल्यावर तर सासू सासऱ्याचा मान सन्मानच करणार नाही तू. सासू सासऱ्याला तर काळ्या पाण्यावर कापीन मी. खरे मेल्या याच्यासाठी गेलता तू कॉलेजला? अव मॉम भोळी ती फक्त असं बोलती करत नाही. आमचा काटा काढणार बी असंच म्हणसोन भोळी आहे ती. काटा कसा काढन
आधी तो काढन श्याम्या शानपणा करू नका जास्त. तुले काय दलिंदर पोरगी आवडली री? अय म्हाताऱ्या 40 का खर्रा खारा मेरे को शानपणा शिकारा. तो आप पहिला गेम करीन मी. गेम म्हणजे काय करशील तू मले? तेरा तो गेम बजाना पडेगा. मले ही पोरगी कशी चालत नाही. ओ बाबा तुम्हाला करणं तुमच्या नातवाला करणं ती.